माईचं एवढं प्रेम असतं ना तेवढं जगात कोणाचंच नसतं मुलीवर. मी अशा अनेक माई बघितल्यात महाराज, अशा अनेक माई बघितल्यात की कॅन्सर सारखा रोग सुद्धा लपवून ठेवतात पण आपल्या मुलाला कळू देत नाही. रामभाऊनं डॉक्टरकडे आईला घेऊन गेला आणि आईला घेऊन गेल्याच्या नंतर सांगितलं, आई जरा कमी जेवण करतेस तू. आई जेवण करत जा पोटभर, चल डॉक्टरकडं. ऐका ना, डॉक्टरकडे चल. डॉक्टरकडे नेलं. लक्ष द्या ना, डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही आमची फॅमिली डॉक्टर आहात, माझी आई जरा कमी जेवण करते. हे घर दार बंगला गाडी जे दिसतं ना सगळं माईमुळे. लहानपणात बाप गेला आणि बाप गेल्याच्या नंतर माईनं आम्हाला लहानाचं मोठं केलं. हे सगळं माईमुळे. तिला चांगल्या गोळ्या औषधं द्या, टॉनिक द्या. डॉक्टरनं चेक केलं आणि सांगितलं, रामभाऊ आता तुमच्या माईला किती जरी भारीतलं औषध दिलं ना ताई तरी त्याचा उपयोग होणार नाही. म्हणले कसं काय उपयोग होणार नाही? तुमच्या माईला अन्ननलिकेचा कॅन्सर झालाय. रामभाऊनं डॉक्टरचा हात धरला आणि सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्हाला माहित नव्हतं माझ्या माईला अन्ननलिकेचा कॅन्सर झालाय? कारण तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात. डॉक्टर साहेब तुम्हाला माहित नव्हतं? डॉक्टरनं सांगितलं, रामभाऊ मला माहित होतं. किती दिवसापासून माहित होतं? 2 महिन्यापासून माहित होतं. 2 महिने झालं तुम्ही माझ्या माईला कॅन्सर झाला ही गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली? डॉक्टरचे डोळे भरून आले आणि सांगितलं, डॉक्टर रामभाऊ सांगणार होतो मी तुम्हाला तुमच्या माईला कॅन्सर झालाय, पण ज्या वेळेला ही गोष्ट मी तुमच्या आईला सांगितली ना तर तुमच्या आईनं माझा हात हातात धरला आणि सांगितलं, डॉक्टर माझ्यासारखी माय तुम्हाला सुद्धा आहे, तुम्हाला तुमच्या माईची शपथ आहे. मला कॅन्सर झाला ही गोष्ट तुम्ही मला सांगितली, पण मला कॅन्सर झाला ही गोष्ट तुम्ही माझ्या मुलाला सांगू नका. आत्ताच तर त्याच्यावरचं कर्ज संपलंय ना, आणि अजून जर मला कॅन्सर झाला कळलं तर तुम्हाला मुंबईला घेऊन जाईन आणि माझ्या मुलावर अजून कर्ज होईल. आता मी मेली तरी चालेल पण माझ्या मुलावर कर्ज होता कामा नये. तिला माय म्हणतात, तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात. सांगू पोरं सगळ्याला हात जोडतो. सचिन भाऊ सगळ्याला, आता सचिन भाऊला तर आई नाही समजा, गणेश भाऊ तुम्हाला आई आहे, वडील आहेत, सगळे तुम्हाला सगळ्याला हात जोडतो. आई आहे ना, आई किती कामात असू द्या, किती कामात, माईचा आणि बापाचा फोन आल्याबरोबर उचलायचा. ते म्हणतात का, त्याचं कारण सांगतो. नंतर खूप फोन येतील, माय बापाचा आहे ना. माझ्याकडे 2-2 लाखाचे 2 मोबाईल आहेत, त्या मोबाईलवर माईचा फोन अजून आला नाही. त्या मोबाईलवर बापाचा फोन कधीच. दुसऱ्याच्या मोबाईलवरचा, यांच्या मोबाईलवर असतं ना आई नंबर सेव्ह, ते बघितला ना ताई, प्रत्यक्षात आई जरी दुसऱ्याच्या मोबाईलवरचा आई हा नंबर बघितला तरी माझे डोळे भरून येतात, कारण हा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह. खूप साधी होती माझी माय, शिकलेली नव्हती, अभ्यास कमी, पुस्तक कमी वाचले होते, परिस्थितीचे धडे खूप वाचले होते. तिची इच्छा होती मी महाराज झालं पाहिजे, म्हणून मी कथाकार असलं पाहिजे. तिच्या पुढं मला नाही कथा करता आली कधीच. प्रत्येक कथेत तिची आठवण येत राहते. साधी सिंपल होती, भोळी होती. नेहमी ती आठवणीत राहत असते. छोटासा बंगला बांधलेला आहे घरी, वरच्या मजल्यावर मी राहतो, खाली एक हॉल आहे आणि इकडून सगळे जण राहतात. त्या हॉलमध्ये माईचा आणि बापाचा फोटो लावला मोठा. खाली उतरतो बंगल्यातून आणि फोटोकडे जाऊन पाया पडतो. रोज रोज डोळ्यातून पाणी येतो, रोज. माय हे सगळं बघायला तू पाहिजे होतीस.
ज्यावेळेला तू होतीस त्यावेळेला चप्पल नव्हती घालायला, आता 50 लाखाची गाडी बसायला तू नाहीस, याचं फार मोठं दुःख होत. आईचे दुःख असत, रोज आठवण येते रोज. मी तर सांगितलं ना, मायची एक अशी असते की बाबू जेवण करा, काळजी घे, असं म्हणणारा फोन अजून मला जगात कुणाचाच आला नाही. बायको जाईल पण पहिल्यांदा कुठे आहेत म्हणून विचारलं जाईल. माईचा ज्यावेळेला येत असतो त्यावेळेला जेवलंच खरे, हा पहिला शब्द माईचा येणार, जेवलंच खरं. पत्नी विचारेल कितना कमाया, बाप विचारेल क्या खाया, लेकिन सिर्फ एक माँ है बेटा कुछ खाया. माय फक्त विचारेन काही खाल्लं. तुम्ही नांदून गेलात ना घरी, म्हातारी माय जरी असली ना म्हातारी, तरी तुमच्या भाकरीचा तुकडा अशी ओळखती, माझ्या लेकीला नजर कुणाची लागू नाही. माझ्याकडे काही महिला येतात ना आईसारख्या, नजर काढतात ना माझी, मला तेव्हा जास्त आईची आठवण. हे सगळं भोगत 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 इथपर्यंत पोहोचलो. संकट खूप, संकट सण. कारण माईचं एवढं प्रेम असतं ना, तेवढं जगात कुणाचंच नसतं मुलीवर. मी अशा अनेक माई बघितल्यात महाराज, अशा अनेक माई बघितल्यात की कॅन्सर सारखा रोग सुद्धा लपवून ठेवतात, पण आपल्या मुलाला कळू देत नाही. रामभाऊनं डॉक्टरकडे आईला घेऊन गेला आणि आईला घेऊन गेल्याच्या नंतर सांगितलं, आई जरा कमी जेवण करतेस तू, आई जेवण करत जा पोटभर, चल डॉक्टरकडे. ऐका ना, डॉक्टरकडे चल. डॉक्टरकडे नेलं, लक्ष द्या ना. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही आमची फॅमिली डॉक्टर आहात, माझी आई जरा कमी जेवण करते, हे घर दार बंगला गाडी जे दिसतं ना सगळं माईमुळे आहे. लहानपणात बाप गेला आणि बाप गेल्याच्या नंतर माईनं आम्हाला लहानाचं मोठं केलं, हे सगळं माईमुळे आहे. तिला चांगल्या गोळ्या औषधं द्या, टॉनिक द्या. डॉक्टरनं चेक केलं आणि सांगितलं, रामभाऊ आता तुमच्या माईला किती जरी भारीतलं औषध दिलं ना ताई, तरी त्याचा उपयोग होणार नाही. म्हणले कस काय उपयोग होणार नाही? तुमच्या माईला अन्ननलिकेचा कॅन्सर झालाय. रामभाऊनं डॉक्टरचा हात धरला आणि सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्हाला माहित नव्हतं माझ्या माईला अन्ननलिकेचा कॅन्सर झालाय? कारण तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात डॉक्टर साहेब, तुम्हाला माहित नव्हतं? डॉक्टरनं सांगितलं, रामभाऊ मला माहित होतं. किती दिवसापासून माहित होतं? 2 महिन्यापासून माहित होतं. 2 महिने झालं तुम्ही माझ्या माईला कॅन्सर झाला, ही गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली? डॉक्टरचे डोळे भरून आले आणि सांगितलं, डॉक्टर रामभाऊ सांगणार होतो मी तुम्हाला तुमच्या माईला कॅन्सर झालाय, पण ज्या वेळेला ही गोष्ट मी तुमच्या आईला सांगितली ना, तर तुमच्या आईनं माझा हात हातात धरला आणि सांगितलं, डॉक्टर माझ्यासारखी माय तुम्हाला सुद्धा आहे, तुम्हाला तुमच्या माईची शपथ आहे, मला कॅन्सर झाला ही गोष्ट तुम्ही मला सांगितली, पण मला कॅन्सर झाला ही गोष्ट तुम्ही माझ्या मुलाला सांगू नका. आत्ताच तर त्याच्यावरचं कर्ज संपलंय ना, आणि अजून जर मला कॅन्सर झाला कळलं तर तुम्हाला मुंबईला घेऊन जाईन आणि माझ्या मुलावर अजून कर्ज होईल. आता मी मेली तरी चालेल, पण माझ्या मुलावर कर्ज होता कामा नये. तिला माय म्हणतात, तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात. सांगू पोरो, सगळ्याला हात जोडतो. सचिन भाऊ सगळ्याला, आता सचिन भाऊला तर आई नाही समजा, गणेश भाऊ तुम्हाला आई आहे, वडील आहेत, सगळे तुम्हाला सगळ्याला हात जोडतो. आई आहे ना, आई किती कामात असू द्या, किती कामात, माईचा आणि बापाचा फोन आल्याबरोबर उचलायचा. ते म्हणतात का, त्याचं कारण सांगतो. नंतर खूप फोन येतील, माय बापाचा आहे ना. माझ्याकडे 2-2 लाखाचे 2 मोबाईल आहेत, पण त्या मोबाईलवर माईचा फोन अजून आला नाही.
त्या मोबाईलवर बापाचा फोन कधीच, दुसऱ्याच्या मोबाईलवरचा, यांच्या मोबाईलवर असतं ना आई नंबर सेव्ह, ते बघितला ना ताई, प्रत्यक्षात आई, जरी दुसऱ्याच्या मोबाईलवरचा आई हा नंबर बघितला तरी माझे डोळे भरून येतात, कारण हा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह. खूप साधी होती माझी माय, शिकलेली नव्हती, अभ्यास कमी, पुस्तक कमी वाचले होते, परिस्थितीचे धडे खूप वाचले होते तिने. तिची इच्छा होती मी महाराज झालं पाहिजे, म्हणून मी कथाकार असलं पाहिजे. तिच्या पुढं मला नाही कथा करता आली कधीच. प्रत्येक कथेत तिची आठवण येत राहते. साधी सिंपल होती, भोळी होती. नेहमी ती आठवणीत राहत असते. छोटासा बंगला बांधलेला आहे घरी, वरच्या मजल्यावर मी राहतो, खाली एक हॉल आहे आणि इकडून सगळे जण राहतात. त्या हॉलमध्ये माईचा आणि बापाचा फोटो लावला मोठा. खाली उतरतो बंगल्यातून आणि फोटोकडे जाऊन पाया पडतो. रोज रोज डोळ्यातून पाणी येतं, रोज. माय, हे सगळं बघायला तू पाहिजे होतीस. त्यावेळेला तू होतीस, त्यावेळेला चप्पल नव्हती घालायला, आता 50 लाखाची गाडी बसायला. माय, तू नाहीस याचं फार मोठं दुःख होत. आईचे दुःख असत, रोज आठवण येते, रोज. मी तर सांगितलं ना, मायची एक अशी असते की बाबू जेवण करा, काळजी घे, असं म्हणणारा फोन अजून मला जगात कुणाचाच आला नाही. बायको जाईल पण पहिल्यांदा कुठे आहेत म्हणून विचारलं जाईल. माईचा ज्यावेळेला येत असतो त्यावेळेला जेवलास खरे, हा पहिला शब्द माईचा येणार, जेवलास खरे. पत्नी विचारेल कितना कमाया, बाप विचारेल क्या खाया, लेकिन सिर्फ एक माँ है, बेटा कुछ खाया. माय फक्त विचारेन काही खाल्लं. तुम्ही नांदून गेलात ना घरी, म्हातारी माय जरी असली ना म्हातारी, तरी तुमच्या भाकरीचा तुकडा अशी ओळखती, माझ्या लेकीला नजर कोणाची लागू नाही. माझ्याकडे काही महिला येतात ना आईसारख्या, नजर काढतात ना माझी, मला तेव्हा जास्त आईची आठवण. हे सगळं भोगत 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 इथपर्यंत पोहोचलो. संकट खूप, संकट सहन